जात असताना आपण तातवडे घाटात. तातवडे घाट हा ब्रिटिश काळात तयार करण्यात आलेला आहे. तातवडे घाट पूर्वी घाट अनसेफ होता, पण आता 4 पदरी महामार्ग केल्यामुळं आता हा तातवडे घाट हा सेफ साईड झालेला आहे. थोड्या बहुत किरकोळ घटना घडतात, असो, तो निसर्गाचा नियम आहे, त्याला कुणी अपवाद नाही. पण तातवडे घाट ब्रिटिश काळात सातारचा दुवा साधणारा हा घाट होता. आता बरेच पर्यायी मार्ग झाले. त्यावेळेस रेल्वे नव्हती, त्याच्या अगोदरपासून हा घाटाचं नियोजन करण्यात आलं होतं. हे आजी माझी सैनिक संघटना मांजरवाडी गाव, पण त्यांनी आता ते वेधापूर करण्यात आलेलं आहे. आपल्याला जे आता सामाजिक मंथन या यूट्यूब चॅनलवरती आम्ही भलं जरी चिलेवाडी पंचकृषी केला असला तरी आम्हाला आमच्या भागातील माहिती देणं अत्यंत गरजेचं आहे. इथून एक हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची सांगलीला मोठी पाईपलाईन गेलेली आहे. हा डोंगरदऱ्याचा प्रदेश असून अत्यंत अवघड असा घाट आहे. पहा, ऊसाचा सीझन चालू झालेला आहे. आता ऊस वाहतूक सुद्धा नियमानं चालू आहे. ते सुद्धा बराबर प्रवेशद्वार लाल मागल्या ट्रॉलीला लावलेलं असतं. हा जो घाट आहे ब्रिटिश काळात बनवलेला होता. आता जी गाडी गेली ती काही भाविक मंडळी पंढरपूरला या आपल्या श्रद्धास्थान नोव्हेंबर महिना म्हणलं शेवट होत आला आहे. डिसेंबरची चाहूल लागलेली आहे आणि थंडीसुद्धा कमी जास्त प्रमाणात आहे. त्यामुळं हा नोव्हेंबर आणि डिसेंबर पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांचा शेतीची कामं जरा कंट्रोलमध्ये आलेली असतात, पण सोयाबीनमुळं गोंधळ होतोच. लागणी चालू आहे ऊसाच्या, त्यामुळं तरीसुद्धा काही हौशी मंडळी हा घाट पाण्यासाठी सुद्धा येत असतात. असो, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची जी पाईपलाईन इथून गेलेली आहे ती मोठी आहे आणि त्यामुळं काय झालं की जे पुण्यावरून सांगली कोल्हापूर साईडला जे पेट्रोल आपण टँकरद्वारे नेत होतो ते सुद्धा खर्चात बचत झाली आणि पेट्रोलचं दर स्थिर करण्यास त्यामुळं मदत झालेली आहे. भारत सरकारचं जे धोरण आहे की देशामध्ये सर्व ठिकाणी एकच दर राहावेत, त्यासाठी हे प्रयत्न करतात. कारण हा जो निर्णय आहे तो माननीय श्री नितीन गडकरी साहेब यांनी घेतला होता. त्यांच्या काळात जे काही निर्णय झाले होते ते देशाला अत्यंत फायदेशीर आणि विकासात्मकदृष्ट्या होत आहेत. आता आपण जे तातवडं घाट म्हणतात त्या तातवड्या घाटाच्या गावाच्या परिसीमेत थोड्याच वेळात आपण प्रवेश करत आहोत. हा पूर्वी अत्यंत अवघड असा घाट होता. आपण सध्या जो प्रवास करत आहोत तो फलटण ला जाण्यासाठी मूळ मार्गे आपण बसलेलो आहोत. शासन दरबारी हा सुद्धा रोड मोठा विकसित करण्याचा आहे आणि जे सध्या जे मंत्रिमंडळ 6 डिसेंबरला होणार आहे ते सुद्धा सदरू घाटाची दखल घेईल असं आम्हाला वाटत आहे.
आपल्याला घाटात काही ठिकाणी निवडुंगाचे व कडुलिंब, गावठी पिपरण याची झाडं दिसत आहेत. गावठी पिपरण, कडुलिंब, खैर, हेकळ हे पश्चिम महाराष्ट्रातली काही औषधी वृक्ष आहेत. खैर आणि जो निवडुंग दिसतो त्याला फण्या निवडुंग म्हणतात. फण्या निवडुंगवरतीच संशोधन करून त्याला जे लाल बोंड येत होतं त्याचंच मिश्रण आपल्याला सध्या बाहेरच्या देशामध्ये सुद्धा हे चालू आहे. घाणेरी, डायटी, हे डायटीचं झाड जे दिसत आहे ते सुद्धा ह्याचंच परिपक्व पीक आहे. डायटी, लिंब, कडुलिंब, करवंद, लिंब हे आयुर्वेदिक प्रॉडक्ट आपणास बऱ्याच ठिकाणी ह्या घाटामध्ये आहेत. खैर आणि निवडुंग याचं संमिश्र मिश्रण ह्या घाटामध्ये तुम्हाला मिळेल. डायटीची फुलं आयुर्वेदात त्यांना भरपूर महत्त्व आहे आणि करवंदाच्या जाळ्या जे म्हणतात ते सुद्धा ह्या घाटामध्ये आपणास दिसत आहे. आपण तातवडेच्या परिसीमेमध्ये प्रवेश केलेला आहे. बऱ्याच ठिकाणी वृक्षारोपण सुद्धा करण्यात आलेलं आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटसुद्धा इथं हिरवीगर्द झाडी आणि त्यांना जे कनेर धरणाचं 2 धरणाचं जे पाणी मिळालं आहे त्याचासुद्धा उपयोग करून कालांतराने तुम्हाला हा घाट एक लो बजेटचे जे पिक्चर असतात त्यांचं शूटिंगचं स्पॉट बनण्यासाठी सुद्धा अवश्य तुम्ही ह्या तातवडे घाटाला भेट द्या. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सामाजिक मंथन या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.